आवळा हा जणू व्हिटॅमिन सीचा खजिनाच आहे आणि तेच व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. परंतु आवळा तुरट असल्या कारणामुळे मुलं खायला काकू करतात. त्याच्यासाठीच बघा आज मी अगदी सोपी, गॅस न पेटवता वर्षभर टिकेल अशी मार्केट सारखी पांढरी शुभ्र आवळा कँडीची रेसिपी घेऊन आली आहे. ही आवळा कँडी इतकी छान तयार होते की मुली येता जाता कधी पस्त करतील याचा पत्ता सुद्धा तुम्हाला लागणार नाही. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. आवळा कँडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आवळे. मी इथे 1 किलो प्रमाणामध्ये ताजे हिरवेगार असे अगदी कुठलाही डाग नसलेले आवळे बाजारातून विकत आणलेले आहे. आपण बघू शकता किती छान असे फ्रेश आवळे आहेत. ह्या आवळ्यांना मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहे आणि कपड्याने पुसून घेतले आहे. यानंतर बघा आपल्याला एका प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये हे आवळे भरून ठेवायचे आहेत. कुठलीही कॅरी बॅग या ठिकाणी चालणार आहे. घरातली कुठलीही पिशवी असेल ती देखील या ठिकाणी चालू शकेल किंवा एखादा प्लास्टिकचा डबा असेल तो देखील आपण या ठिकाणी वापरू शकता. आता प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये आपण हे आवळे स्टेप बाय स्टेप भरून घेणार आहोत. आवळे या ठिकाणी आपले व्यवस्थितपणे भरून झालेले आहेत. त्याची हवा काढून घ्यायची पिशवीची आणि यांना आपण फ्रीजर मध्ये ठेवणार आहोत. आज आपण कुठलाही गॅस न पेटवता ही कँडी तयार करणार आहोत. हे बघा, फ्रीजर मध्ये जिथे बर्फ बनतो ना त्या ठिकाणी आपल्याला ही आवळ्यांची कॅरी बॅग ठेवून घ्यायची आहे. साधारणतः 3 ते 4 दिवस आपल्याला ही बॅग इथेच वरती फ्रीजर सेक्शन मध्ये ठेवायची आहे, जेणेकरून त्याचे कडक असे आवळे तयार होतील. तिसरा दिवस आहे बघा. आज मी आवळे फ्रीज मधून बाहेर काढलेले आहेत. बघा अगदी मस्त टणक असे आवळे तयार झालेले आहेत. असेच आवळे आपल्याला अपेक्षित आहेत. आता हे आवळे आपण एका ग्लासच्या बाउल मध्ये काढून घेतले आहेत. बघा अगदी दगडासारखे टणक असे झालेले आहेत. हे आवळे आता आपल्याला 4 ते 5 तास असेच ठेवायचे आहेत. रूम टेम्परेचरवर यांना अगदी नॉर्मल असे होऊ द्यायचे आहेत. बघा 5 तास झालेले आहेत आणि आता आपल्या आवळे जे आहेत ते अगदी रूम टेम्परेचरला आलेले आहेत. या ठिकाणी मी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाहीये. या संपूर्ण रेसिपीमध्ये आपल्याला पाण्याचा वापर कुठेही करायचा नाहीये. हे बघा अगदी व्यवस्थित दाबले जात आहेत आपले आवळे. नेक्स्ट स्टेप म्हणजे आपल्याला आवळ्याच्या फोडी आता वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी बघा त्यातून फोडी काढताना रस बाहेर पडतो, म्हणून या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे. बाजूला ताट घेतलेला आहे, त्यामध्ये आपण फोडी काढून ठेवणार आहोत आणि त्याच्या बाजूला एक छोटं ताट आहे, त्यामध्ये आपण याची साल काढून घेणार आहोत. तर काय करायचं आहे, सुरी घ्यायची आहे आणि सुरीने अगदी जिथे आवळ्याला नॅचरली काप असतो ना तेव्हा त्याच रेषेवर आपल्याला हा काप मारून घ्यायचा आहे. पहिली फोड काढली की लगेचच दुसरी फोड करायला आपल्याला सोपी पडते. या पद्धतीने संपूर्ण आवळ्याच्या फोडी पटापट अशा निघायला मदत होते. हे बघा लगेचच आवळ्याची फोड सेपरेट अशी होते आणि आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे. आपल्याला जर साल नसेल काढायची तर आपण नाही सुद्धा काढू शकतात. थोडासा रंगामध्ये फरक पडतो, बाकी काही नाही. हे बघा या पद्धतीने साल लगेचच निघते. आपण 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे याची साल या पद्धतीने लगेच निघायला मदत होते. त्यामुळे या ठिकाणी 3 ते 4 दिवस आपल्याला फ्रीजमध्ये आवळे अवश्य ठेवायचे आहेत. हे बघा दुसरी फोड देखील बघा मस्तपैकी लगेचच निघाली आहे. त्याची सुद्धा आपण आता साल काढून घेऊया. सगळ्या आवळ्यांच्या फोडी बघा या ठिकाणी मी वेगळ्या करून घेतल्या आहेत. साल देखील काढून घेतलेली आहे. बघा किती मस्त अशा फोडी आपल्याला मिळालेल्या आहेत. जेव्हा मी आवळ्यांच्या फोडी काढत होते तेव्हा थोड्याशा ह्या फोडी ज्या आहेत त्या सुद्धा मी प्रेस करून थोडा रस काढून घेतला आहे. असे केल्यामुळे काय होते की त्याची छिद्र मोकळी होतात आणि त्यामध्ये साखरेचा पाक व्यवस्थितपणे मुरण्यास मदत होते आणि आपली जी कँडी आहे ती अजिबात लाल पडत नाही. त्यामुळे थोड्या फोडी सुद्धा तुम्ही प्रेस करायच्या आहे आणि त्याचा सुद्धा रस तुम्ही काढून घ्यायचा आहे. हे बघा साल वेगळी केली आहे, त्यानंतर बिया वेगळ्या केल्या आहेत आणि हा आवळ्याचा अगदी प्युअर असा ज्यूस 1 ग्लासभर आपल्याला मिळालेला आहे. हा ज्यूस तुम्ही तसाच पिऊ शकता किंवा यामध्ये सरबत देखील याचं तुम्ही तयार करू शकता. हे बघा 1 ग्लासभर अगदी प्युअर असा आवळ्याचा ज्यूस आपल्याला मिळाला आहे. अगदी चविष्ट लागतो हा ज्यूस आणि अगदी व्हिटॅमिन सी ने भरपूर असा आहे. अजिबात वाया जात नाही काहीच याच्यामध्ये. पुढे आता तयार केलेल्या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला साखरमध्ये मुरवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी बघा साखरेचे प्रमाण आपण किती घेतले ते बघूया. 300 ग्रॅम या ठिकाणी मी साखर घेतली आहे, म्हणजेच 1 फुल कप भरून या ठिकाणी मी साखर घेतलेली आहे. 1 किलो आवळ्यांसाठी 300 ग्रॅम साखर हे अगदी योग्य असे प्रमाण आहे. आता ही जी साखर आहे ती मिक्सरमध्ये आपल्याला ओबडधोबड अशी दळून घ्यायची आहे, म्हणजे ती आपल्या कँडीला अगदी पटकन अशी मुरायला मदत होते आणि व्यवस्थित अशी लागते. हे बघा अगदी ओबडधोबड अशी मी साखर थोडी अर्धवट अशी बारीक करून घेतलेली आहे. पुढे बघा आता आपण तयार केलेल्या आवळ्याच्या फोडी आपल्याला साखरेमध्ये 3 ते 4 दिवस ह्या कंटेनरमध्ये मुरवत ठेवायचे आहे. त्यामुळे या ठिकाणी मी काचेचं कंटेनर घेतलं आहे. आपल्याकडे काचेची एखादी बरणी असेल तर ती वापरली तरी सुद्धा या ठिकाणी चालू शकेल, किंवा आपण एखादा प्लास्टिकचा डबा देखील घेऊ शकता. ज्याचे प्लास्टिक चांगल्या क्वालिटीचा आहे तो डबा आपण या ठिकाणी वापरला तरी सुद्धा चालू शकेल. शक्यतो स्टीलचं भांडं किंवा स्टीलचा डबा घेऊ नका, कारण स्टीलची रिॲक्शन होते आवळ्यासोबत. आवळा आंबट असल्या कारणामुळे आणि आपल्याला 3 ते 4 दिवस ठेवायचं आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही काच आणि प्लास्टिकचा या ठिकाणी वापर करायचा आहे. आता दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे बघा लेअर मध्ये मी हे आवळे अंतरत जात आहे, त्यावर साखर टाकून घेत आहे. आपल्या जर या ठिकाणी साखर नसेल वापरायची तर आपण या ठिकाणी याच प्रमाणामध्ये
बुरा साखर, मिश्री साखर, खडी साखर किंवा गूळ यांचा देखील वापर करू शकता. गूळ जर वापरणार असाल तर आवळा कँडीचा रंग थोडा काळपट असा येतो, मात्र ती आरोग्यदायी खूप होते. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी गुळाचा देखील वापर करू शकता. हे बघा, या पद्धतीने आपण सगळ्या लेयर्समध्ये ही साखर आता यावर घालून घेतलेली आहे. यानंतर बघा, आता आपल्याला हे व्यवस्थितपणे आता झाकून ठेवायचं आहे. साधारणतः 3 दिवस आपल्याला ही साखरमध्ये मुरवत ठेवायची आहे. रोज आपल्याला याला हलवत जायचं आहे. आपण हे दिवसातून एकदा तरी हलवत जाणार आहोत. दिवस दुसरा आहे बघा. आता आवळ्याच्या फोडी आपण हलवून घेऊया. अगदी खालपासून वरपर्यंत सगळ्या फोडी वरतून खाली हलवत जायच्या आहे. आपण बघू शकता साखर अगदी थोड्याशाच प्रमाणामध्ये राहिलेली आहे, कारण आपण आज अगदी जितकी लागते आवळ्यांना तितकीच साखर यामध्ये वापरलेली आहे. हे बघा, थोडीशी साखर तरीही यामध्ये अजून मुरलेली नाहीये, त्यामुळे आपण अजून एक दिवस या आवळ्याच्या फोडी साखरेमध्ये मुरवत ठेवणार आहोत. अगदी जास्त साखर टाकली की काय होते, ती साखर ते आवळ्यांचा जे फोडी आहेत त्या पिऊ शकत नाही आणि जो साखरेचा रस त्यातून निघतो तो वाया जातो. त्या कारणामुळे आज आपण अगदी लिमिटेड आणि ज्याला लागते तेवढीच साखर आपण आज इथे वापरलेली आहे. हे बघा, किती रसरशीत असे आवळे आपले दिसत आहेत. पुन्हा एकदा झाकून घेऊया आणि आता उद्या म्हणजेच तिसऱ्या दिवशी आपण ह्या आवळ्याच्या फोडी पुन्हा एकदा हलवून घेऊया. तिसऱ्या दिवशी बघा, आता आपण पुन्हा या आवळ्याच्या फोडी चेक करून बघूया. हे बघा, साखर यामध्ये अगदी मस्तपैकी अशी आता मुरली गेलेली आहे. त्यामध्ये आज आपण लिंबू आणि मीठ टाकून घेणार आहोत. त्यामुळे काय होते की आपली जी आवळा कँडी आहे ती अजिबात लाल पडत नाही आणि पांढरी शुभ्र अशी मस्त अशी तयार होते. त्यामुळे आपण या ठिकाणी लिंबू टाकून घेणार आहोत. शिवाय चव देखील खूप छान अशी लागते. काय करायचं आहे, फोडी अगदी एका साईडला अशा करून घ्यायच्या आहे आणि त्याचा जो पाक निघतो ना एका बाजूला, त्याच्यामध्ये आपल्याला हे लिंबू पिळून घ्यायचं आहे. थोडा टेकू द्यायचा आहे आपल्या कंटेनरला, म्हणजे ते थोडं उचकेल आणि लिंबूच्या फोडी वेगळ्या होतील आणि रस खाली येईल. आता जो पाक खाली आलेला आहे त्यामध्ये आपल्याला या पद्धतीने लिंबू पिळून घ्यायचा आहे. डायरेक्ट फोडींवर लिंबू पिळू नका. हे बघा, या साखरेच्या पाकामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं सेंदव मीठ देखील आपण घालणार आहोत. यामुळे मस्त चटपटीत चवीची आपली आवळा कँडी तयार होते, चव देखील वाढते आणि शिवाय पांढरी शुभ्र देखील तयार होते. हे सगळं आता एकजीव करून घेऊया आणि हे सगळं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते सुद्धा आपण फोडींना व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आणि 6 ते 7 तास आपल्याला पुन्हा हे मुरवासाठी ठेवायचं आहे. 6 ते 7 तास बघा या ठिकाणी झालेले आहेत. आपण ह्या ज्या फोडी आहेत त्या पुन्हा एकदा हलवून घेऊया आणि ह्या फोडी ज्या आहेत त्या आता आपल्याला एका चाळणीवर काढून घ्यायच्या आहेत आणि मग त्यानंतर त्या आपण वाळायला घालणार आहोत. ही प्रोसेस करताना जर आपल्याला चौथा दिवस होत असेल तर आपण चौथ्या दिवशी या फोडी वाळवायला सुद्धा घालू शकता. आता ह्या ज्या फोडी आहेत त्या आपण ह्या चाळणीवर काढून घेणार आहोत बघा, आणि खाली एक कंटेनर ठेवला आहे, त्यामध्ये जो पाक आहे ना तो यामध्ये पडून जातो. आपला अगदी पाक अगदी थोडासाच तयार झालेला आहे, कारण आपण 300 ग्रॅम म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये साखर वापरलेली आहे. त्यामुळे याचा पाक अजिबात असा वाया जात नाही. हे बघा, थोड्या वेळ म्हणजे साधारणतः अर्धा तास आपल्याला या फोडी चाळणीवर निथळत ठेवायच्या आहेत. अर्धा तास झाल्यानंतर पाक निथळून गेल्यानंतर बघा, खालचा पाक आपण पिऊ शकता आणि वरच्या ज्या फोडी आहेत त्या मी या पद्धतीने बघा 3 डिशांमध्ये रचून घेतलेला आहे. या ठिकाणी मी काचेच्या प्लेट वापरलेल्या आहे, आपण प्लास्टिकच्या प्लेटचा देखील वापर करू शकता. या पद्धतीने अशा मोकळ्या रीतीने आपल्याला ह्या सगळ्या फोडी ज्या आहेत त्या प्लेटमध्ये या पद्धतीने रचून घ्यायच्या आहे. आणि ह्या ज्या प्लेट आहेत ना ह्या आपल्याला उन्हामध्ये ठेवायच्या आहे. साधारणतः 3 ते 4 दिवस आपल्याला ह्या फोडी छान उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर आपण बघू शकता आवळा कँडी या ठिकाणी आपली रेडी झालेली आहे. अगदी छान अशी आपण बघू शकता, रंग अजिबात बदललेला नाहीये. मस्त पांढरा शुभ्र असा रंग याचा टिकून राहिलेला आहे आणि अगदी खोबऱ्यासारखी ही मऊसूत अशी तयार होते, मस्त पेड्यासारखी. चव तर म्हणाल की इतकी छान चटपटीत लागते, येता जाता ती कधी संपेल हे तुम्हाला देखील कळणार नाही. खूप छान अशी लागते. त्यामध्ये आता आपण थोडीशी पिठी साखर बुडवून घेणार आहोत. यामुळे काय होते की आवळा कँडीची चव अगदी मार्केट सारखी लागते. थोडी यावर पिठी साखर टाकून घ्यायची आहे किंवा या ठिकाणी आपण बुरा साखरचा देखील वापर करू शकता. व्यवस्थितपणे हिला चोळून घ्यायची आहे म्हणजे ही अगदी मार्केट सारखी दिसते. हे बघा, आज आपण गॅस न पेटवता, आवळे न उकळता, न वाफवता अगदी सोप्या पद्धतीने आवळा कँडी तयार केलेली आहे. ही आवळा कँडी अगदी पांढरी शुभ्र खोबऱ्यासारखी मऊसूत, मस्त पेड्यासारखी आणि चवीला तर म्हणाल तर अगदी चटपटीत मस्त भन्नाट चवीची अशी लागते. ही आवळा कँडी आपण जर बरणीमध्ये स्टोअर करून ठेवली तर अगदी वर्षभर जशी राहते, ही अजिबात अशी खराब होत नाही. खूप छान आणि मस्त अशी लागते. तुम्हाला आजच्या माझ्या रेसिपीमध्ये दिलेल्या टिप्स आणि रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनल खमंग खानदेशाला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटा सुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान छान मस्त मस्त आरोग्यदायी नवनवीन आणि अस्सल खानदेशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशा पुढील भागामध्ये. धन्यवाद.